आता आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. न्यायमतामध्ये 7 पदार्थ मानलेत. किती पदार्थ मानलेत? कोणते कोणते? एक द्रव्य, नंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, हे मुख्य 7 पदार्थ आहेत. द्रव्यामध्ये काय काय येतं? द्रव्यामध्ये पृथ्वी येते, नंतर आप म्हणजे जल येतं, नंतर तेज येतं, नंतर 4 वायू येतं, नंतर 5 आकाश येतं, नंतर 6वं कोण होतं? काल येतं, नंतर 7वा कोण येतं? दिशा येतं, 8वा कोण? आत्मा, आणि 9वं मन. असे 9 भेद आहेत. ते सगळ्या द्रव्यांना नित्य आहेत. द्रव्ये सर्व नित्य आहेत. पहिली 4 पृथ्वी, आप, तेज आणि वायू, ये पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत आणि कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. शेवटचं मन हे अणुच आहे, मन नित्य आहे. आता आकाश, काल, दिशा आणि आत्मा ही व्यापक आणि स्वरूपाने नित्य आहे. न्यायमतामध्ये आकाश नित्य आहे, काल नित्य आहे, दिशा नित्य आहे, आत्माही नित्य आहे, मनही नित्य आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू हे अनुरूपाने काय? नित्यच आहे. नित्य म्हटलेलं आहे. आत्म्यामध्ये त्यांनी काय केलंय? कितीतरी पदार्थ ह्यांच्यामध्ये नित्यच आहेत. बरोबर आहे. आता आत्म्यामध्ये काय म्हणतात? भेद करतात. ते एक जीवात्मा, परमात्मा काय करतात? आत्म्यामध्ये काय करतात? भेद करतात. कोणला? इथे जो आहे तो जीवात्मा, संपूर्ण जगात आहे तो परमात्मा. असे 2 भेद आहेत. जीवात्मा प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न आहे. तो कसा आहे? विभू, व्यापक आणि नित्य आहे. परमात्मा कसा आहे? एक आहे, व्यापक आहे आणि नित्य आहे. आता गुण दुसरा पदार्थ गुण आहे ना. गुण किती आहे? तर गुण 24 आहेत. कुठले कुठले? रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रव्यत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार. हे किती आहे? 24 गुण आहेत. लिहावर 24. त्याच्यापैकी 8 गुण हे आत्म्याचे आहेत. कुठले कुठले? सुख, दुःख, बुद्धी, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, ज्ञान, संस्कार, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग आणि विभाग. हे 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत. संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे 8 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत. ईश्वराच्या ठिकाणी किती गुण आहेत? संख्या, परिणाम, पृथक्त्व, संयोग, विभाग, ज्ञान, इच्छा, प्रयत्न. हे 8 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत. त्यापैकी ईश्वराचे ज्ञान, ईश्वराची इच्छा आणि ईश्वराचे प्रयत्न हे गुण नित्य आहेत. आणि जीवाची इच्छा, जीवाचं ज्ञान, जीवाचे प्रयत्न हे अनित्य आहेत.
जेव्हा जीवास ज्ञान गुण असतो तेव्हा जीवात्मा चेतन रूप होतो आणि ज्ञान गुणांचा नाश होतो. जेव्हा जडरूप असतो, पहिल्या 4 द्रव्याचे परमाणू नित्य आहेत म्हणून सांगितले आहेत. जीवास ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चेतन रूप असतो आणि जेव्हा ज्ञानगुणाचा जेव्हा वर लिखा आणि जेव्हा ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा तो जड बनून जातो. कोण? आत्मा. आत्मा कधी जड असतो, कधी ज्ञान स्वरूप असतो, ज्ञानगुणवाला असतो. जेव्हा ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा तो जड रूप असतो. आता पहिले 4 पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 द्रव्याचे परमाणू कसे आहेत? नित्य आहेत म्हणून सांगितले आहेत. खिडकीच्या उजेडात असं खिडकी असते आणि तिकडून असा प्रकाश जमिनीवर पडलं तर त्या उजेडामध्ये काही कण असे धावताना फिरताना इकडे तिकडे दिसतात. जे सूक्ष्म रज दिसतो त्याच्या 6व्या भागाचे नाव परमाणू. परमाणू कशाला म्हणायचं? पृथ्वीचा तिकडून जो प्रकाश पडतो त्या प्रकाशामध्ये जे रजकण दिसतात त्या रजकणाचे 6 तुकडे केले तर 6व्या भागाला काय म्हणायचं? परमाणू म्हणायचं. 6व्या भागाचे नाव परमाणू. तसेच जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहेत. जाती, समवाय, अभाव हे नित्य आहेत. मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्म भ्रांती असते. काय असते? कुठली भ्रांती असते? मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहामध्ये आत्मभ्रांती असते. त्यापासून काय होतं? त्यापासून रागद्वेषादी, राग आणि द्वेषाची काय होती? प्रवृत्ती होते. आणि काय? धर्म आणि अधर्म. धर्म म्हणजे पुण्य वर्ल्या आणि अधर्म म्हणजे पाप. धर्मामध्ये प्रवृत्ती होते, अधर्मामध्ये प्रवृत्ती होते. धर्मामध्ये प्रवृत्ती झाली तर अधर्माची निवृत्ती होते आणि अधर्मामध्ये प्रवृत्ती झाली तर धर्माची निवृत्ती होते. या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधाद्वारा जीवात्म्या सुख दुःखे होतात. काय होतात? वैशेषिक मतामध्ये, न्याय मतामध्ये सांगितलं आहे काय? त्यापासून रागद्वेषादी धर्म अधर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती, या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधाद्वारा शरीराच्याशी संबंध झाल्यामुळे जीवात्म्याला सुख दुःख होतात. आत्म्या संसाराचा हेतू ही भ्रांती आहे. आत्म्या संसाराचा संबंध होतो हे भ्रांती ज्ञान आहे. भ्रांती ज्ञान कसं होतं? तत्वज्ञानाने निवृत्त होतं. देह आदी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत. या निश्चयाचे ज्ञान तत्वज्ञान आहे. लाल करा. काय? देह आदी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत असा जो निश्चय तुम्ही करता त्याला काय म्हणतात? तत्वज्ञान. देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत. या निश्चयाचे नाव काय? तत्वज्ञान आहे.
या तत्वज्ञानाने काय, मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, ही भ्रांती निवृत्त होते. झालं का? तत्वज्ञानानेच काय होते, मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, ही भ्रांती काय होते, निवृत्त होते. मग काय होते, भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो. रागद्वेषाचा अभाव झाला म्हणजे काय होते, धर्म अधर्म उत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. धर्म उत्पादक प्रवृत्ती संपते, अधर्म उत्पादक प्रवृत्ती ही काय होते, संपते. धर्म अधर्म उत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. आणि पाप पुण्याच्या प्रवृत्तीचा अभाव झाला तर जन्माचा अभाव होतो. जन्म म्हणजे काय, शरीराशी आत्म्याचा संबंध होणं. काय जन्माचा अर्थ काय, जन्म म्हणजे काय, शरीराचा आत्म्याशी संबंध होतो. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे राग द्वेषाचा अभाव होतो. त्यांच्या अभावामुळे धर्म उत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. धर्म उत्पादक प्रवृत्तीच्या अभावामुळे जन्माचा अभाव होतो. जन्म काय, शरीर संबंध रूप जन्माचा अभाव होतो. आणि भोगाचा नाश कोणी होईल, प्रारब्धाचा. भोगाने नाश होतो. प्रारब्धाचा नाश कशाने होतो, भोगाने नाश होतो. शरीराशी संबंध न झाल्यामुळे 21 दुःखाचा नाश होतो. त्या 21 दुःखाच्या नाशाचं न्यायमतात मोक्ष म्हणतात. अधोरेखा करो, लाल करा. न्यायमतामध्ये मोक्ष कशाला म्हणतात, 21 दुःखाच्या नाशाला. एकवीस दुःखाच्या नाशाला काय म्हणतात, मोक्ष म्हणतात. आता ही 21 दुःख कुठली आहे, मोजा. शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक आणि मन. या 6 इंद्रियाचे 6 विषय आणि त्यांची 6 ज्ञाने. बरोबर आहे, झाली किती, 12. सुख आणि दुःख काय, शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण आणि मन. या 6 इंद्रिय, 6 विषय आणि 6 ज्ञाने. 6 दुने 12 दुने 18 झाली. किती झाली, काय, 6 श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण आणि मन. हे 6 इंद्रिय. शरीर त्याच्यामध्ये चुकून टाकलेलं आहे. शरीर काटा, श्रोत्र 1, त्वचा 2, चक्षु 3, रसना 4, घ्राण 5 आणि मन 6. आकडे लिहा म्हणजे कळेल. आणि शरीर काढून टाका. काढून टाकलं, हे झाले कोण, 6 इंद्रिय. त्यांचे विषय किती राहणार, 6. आणि त्याची ज्ञान किती राहणार, 6 ज्ञाने. हे किती झाले, 18. तिथे लिहा 18 आणि वर्तुळ करा. हे किती झाले, 18 झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर या 18 मध्ये शरीर मिळवा. किती झाले, 19. बरोबर आहे. 6 ज्ञाने 18 झाले
अधिक करा शरीर, अधिक सुख आणि दुःख, अशी किती झाली? 21. बोला बरं. इंद्रिय किती? 6. त्यांचे विषय किती? 6. किती झाले? 12. त्यांची ज्ञान किती? 6. एकूण झाले किती? 18. त्याच्यामध्ये एक शरीर पण मिळवा. शरीराचाही त्रास होतो ना, घाम येतोय सारखा आहे ना, तर झाले किती? 19. आणि सुख आणि दुःख 21 झाले. बरोबर आहे ना? यांना म्हणतात 21 दुःख. तर कसा केलं? 6 इंद्रियाचे 6 विषय, त्यांचे 6 ज्ञाने, 18 अधिक शरीर 19, सुख किती झाले? 20 आणि दुःख 21, अशी 21 दुःख आहेत. शरीराधिक दुःखाची जनक आहेत, म्हणून त्यांनाही दुःख असंच म्हटलंय. शरीर दुःखाला उत्पन्न करणार आहे, म्हणून शरीराला पण काय म्हटलेलं आहे? दुःखच आहे. कोणतंही सुख आहे त्याच्याविषयी भय आहे, हे काय होईल? नष्ट होईल. आता पंखा आहे ना, है ना, हा पंखा आहे ना, मला सुख मिळतंय ना, बंद झाला. आता हाय होय सुरू झालं की नाही? तर जे मिळणार, हे तुटलं, हात असं मारताना तुटला, खाली पडला, झाला, तर हे सुख काय झालं? संपलं ना. मग सुख देखील काय? हे दुःखाचं कारण होतं की नाही? कार सुखाची आहे की नाही? सुख देते की नाही? बरोबर आहे ना? कारण आलो कुठून? आंबे जगवून इथपर्यंत आलो, सुख झालं ना, वेळेवर आलो बाबा. मध्येच जर ब्रेक फेल झाला असता तर काय झालं असतं? दुःख झालं असतं. कारण काय? गॅरेजमध्ये नेऊन गाडी सांगितली असते, जरा पटकन करून दे ना, तो म्हणाला नाही वेळ नाही, उद्या या. आता मग काय करणार तुम्ही? एसटीत बसून तिथं थांबवली तर अर्धा तास पाऊण तास एसटीची वाट बघून तुम्ही इथे येणार. पण इथे आलं तर आश्रमापर्यंत कशी जायची? तर रिक्षाला तो किती देतोय? 150 घेतो का 200 घेतो काय माहीत नाही. सगळं दुःखच झालं की नाही? एक कार जी तुम्हाला सुख देत होती, ही कार दुःखाचीच झाली की नाही? सांगा. दुःख झालं ना, कटकट वाटायला लागली की नाही? कार बिघडली की भर उन्हात तुम्हाला गॅरेजपर्यंत चालायला लागलं किंवा टोईंग करायला लागलं की दुःख होतं की नाही? सांगा. किती त्रास होतो. म्हणून सुखाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? आणि दुःख स्वरूपाने दुःखच आहे. किती दुःख झाली? 21 दुःख. सांगू शकता का? 6 इंद्रिय, त्यांचे 6 विषय, त्यांची 6 ज्ञान, 18 शरीर, हे दुःखाचं जनक आहे, म्हणून ते पण दुःखच आहे. सुख, थोडा वेळ सुख मिळतं. तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख आकाशा एवढे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ना, एवढं जो सुख मिळणार आहे, पण दुःख किती? त्या आईला पुत्राचं सुख मिळणार आहे, पण त्रास किती? सांगा बरं. त्रास किती? 9 महिने ते पुढे किती? 10-15 वर्षापर्यंत त्रासच. तो तरुण झाला, मुलगा झाला तरी आईचं ऐकतच नाही. बरोबर आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा काय? आई वडिलांना बाहेर काढलं. आता बोला, ज्याच्यापासून तुम्हाला सुख मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं, तो शेवटी काय दुःखाचंच कारण झालं ना. कधी पोटात होता तेव्हापासून दुःख जे सुरू झालं,
ते मरेपर्यंत काय केलं, दुःखच झालं की नाही त्या पुत्रामुळे. असंच आहे. काही काही पुरुष तर बायकोमुळे गांजलेले आहेत. त्यांनी केस टाकलेला आहे. काय, बायको पीडित पुरुष. हा हो, संघटना आहे. बायको पीडित पुरुष करतायत, चळवळी करतायत, आम्हाला यांच्यापासून वाचवा म्हणून सांगतायत. तर ज्याच्यासाठी आपण सुख मानून होतो, ज्याला सुख म्हणून होतो, ते अंतिमता काय होत आहे, दुःखच होत आहे. त्याला बंद करा जरा, सगळे लाईट बंद करा जरा. काही नाही, काही उपयोग नाही त्याचा. हां, बंद करून टाका सगळं. झालं. कोणत्याही सुखाविषयी मिळालं का, कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे, म्हणून दुःख हेतू आहे. याकरिता सुखही दुःखच आहे. कर्ण षष्कुली अवच्छिन्न आकाश स्तोत्र आहे. याला कर्ण षष्कुल, कर्ण ह्याला म्हणतात. त्याची षष्कुली म्हणजे हे जे दिसत आहे, हे जे हा जो भाग दिसतोय, त्याच्यामध्ये आकाश असतं. त्याला काय म्हणतात, श्रोत्र. त्यालाच कर्णेंद्रिय म्हणतात. ते श्रोत्रेंद्रिय आणि मन अणु आहे. म्हणे ही दोन्ही नित्य आहेत, त्यांचा नाश होतो असं म्हणणं योग्य नाही. तथापि श्रोत्र आणि मन पदार्थ ज्ञान उत्पत्तीद्वारा दुःखास हेतू आहे. श्रोत्रेंद्रिय आणि मन हे दोन्ही पदार्थ ज्ञानाच्या उत्पत्तीद्वारा दुःखाला कारण म्हणतात. ऐकलं का तुम्ही? बरोबर आहे ना? कोणाचा तरी या माणसाचा, हा राहतो भारतात आणि त्याचा मुलगा अमेरिकेत आहे, त्याला अपघात झाला. बरोबर आहे. पण 8 दिवस झाले त्याच्या अपघाताची बातमी त्या वडिलांना, आई वडिलांना दिली नाही. तर मुलगा मेलेला आहे, पण 8 दिवस बातमी येईपर्यंत हे आनंदात आहेत ना. मुलगा माझा खूप पगार कमवतोय, चांगला राहतोय, असं करतोय, तसं करतोय, दिवाळीला येईल, या स्वप्नामध्ये आहेत की नाही. 8व्या दिवशी ज्या वेळेला बातमी त्यांच्यापर्यंत येते की तुमचा मुलगा वारलेला आहे, त्यावेळेला काय झालं? दुःख निर्माण झालं का नाही तुम्हाला? हे कोणामुळे? बातमी ऐकल्यामुळे. कशामुळे? कानाने बातमी ऐकल्या. आणि बहिरा असेल तर तो त्याच्या बाजूला त्याचा भाऊ जर बहिरा असेल है ना, तर तो आनंदातच आहे ना. मग त्याला समजवण्यासाठी काय करावं लागेल? लिहावं नाही, झोपावं लागेल. आणि मग तोही रडायला लागेल ना. म्हणजे हे कानाने आणि मनाने कळलं तरच तुम्हाला काय होतं, हे दुःख होतं. मग कान आणि मन हे दुःखाला उत्पन्न करणारे आहेत, जरी ते नित्य असले तरी. झालं. श्रोत्र आणि मन पदार्थाच्या ज्ञानाच्या उत्पत्तीद्वारा काय करत असतात? दुःखाला कारण आहेत. आपल्या स्वरूपाने दुःखाला हेतू नाहीत, पण पदार्थाच्या ज्ञानाच्या उत्पत्तीच्या परंपरेने ते दुःखाला कारण होतात. स्वरूपाने ते दुःख नाही आहे, हेतू नाहीत. मोक्ष काळात कर्ण षष्कुलीचा अभाव आहे. मोक्षाच्या काळामध्ये कर्ण षष्कुलीचा अभाव आहे.
म्हणून केवळ आकाशरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही. मोक्ष ज्या वेळेला होतो, मरण होतो, त्यावेळेला कर्णशष्कुली नसते. केवळ आकाशरूप जे श्रोत्र ज्ञान करून देत नाही. आकाश असतं पण आकाशरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही. याकरता श्रोत्राचा नाश सांगितला आहे. श्रोत्र म्हणजे काय? आकाश हो, कसलं? याच्यामध्ये कोंडलेला आकाश, या उपाधीने कोंडलेला आकाश, याला कर्णशष्कुलीवरती आकाश. याला काय तुम्ही म्हणतात मराठीत? याला काय म्हणतात? हा, कानाचं पात माहित नाही. याला कानच म्हणतात आहे ना. आणि जे असतं ते कर्णेंद्रिय. जसा घट आहे, घटामध्ये अडकलेला आकाश आहे. जसं मठामध्ये अडकलेला आकाश आहे, जसं बाटलीमध्ये अडकलेला आकाश आहे, तशा तऱ्हेने या कानात अडकलेला आकाश आहे ना, त्यालाच श्रोत्रेंद्रिय म्हटलेलं आहे. हे नसलं की ते कानातला आकाश राहत नाही, ते महाकाश राहतं. आणि कानातला आकाश ही कर्णेंद्रिय आहे. आणि ती ही जर गेली, उपाधी गेली, तर मग ते कर्णेंद्रियाचाही नाश झाला. बरोबर आहे. जसं मठाचा नाश झाला की मठाकाश जातं, घटाचा नाश झाला की घटाकाश जातं, तशा तऱ्हेने या कानाचा मेल्यानंतर, कानाचा नाश झाल्यानंतर एक कर्णाच्या मध्ये अडकलेलं आकाश नसतं, ते महाकाश बनून जातं. म्हणून केवळ आकाशरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही. कर्ण उपाधीवाला आकाश ज्ञान करतं. लक्षात येत आहे का? काय? कर्ण उपाधीवाला आकाश हे ज्ञान करून देतं, पण महाकाश हे काय तुम्हाला ज्ञान करून देत नाही. याकरता श्रोत्राचा नाश सांगितलाय. आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग तो ज्ञानाला कारण आहे. आत्मा आणि मन हे जर एक झालं तरच तुम्हाला काय होणार? कशाचंही ज्ञान होणार. बरोबर आहे. आता तुम्ही कानाने ऐकताय की नाही? ऐकताय ना. पण मनामध्ये जर तुमच्या विचार असेल, मन कुठे लागलं? गणेशने घराला कुलूप लावलं की नाही लावलं? बायको तर तिकडे गेलेली आहे, पण गणेशने तुमच्या घराला कुलूप लावलं की नाही लावलं? का वेंधळ्यासारखा कुठे भटकत गेला? तर तुमचं इथे काय आहे? श्रोत्र आहे पण मन नाही. त्याच्यामुळे ज्ञान होणार नाही तुम्हाला. काय बोललात? काही समजलंच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे मन लागावं लागेल. मन असेल तरच तुम्हाला ज्ञान होईल. मग इंद्रियही पाहिजे, इंद्रियाचंही ज्ञान होते. इंद्रियाचा विषयाशी संयोग झाला पाहिजे तेव्हा ना. तेव्हा काय काय लागतं? तार्किकांच्या मताने विषय लागतात. त्यांना जोडलेलं कोण लागतं? इंद्रिय लागतात. इंद्रियाला जोडलेलं कोण लागतं? मन लागतं. आणि या मनाशी जोडलेलं कोण असावं लागेल? आत्मा. तर ज्ञान होतं. घटपट हे ज्ञान त्यावेळेला होतं. कोण कोण? विषय, इंद्रिय, मन आणि आत्मा ही एक लाईनमध्ये जोडलेली असतील त्याच वेळेला तुम्हाला घटपटादी ज्ञान होतं. या चार विषय नसेल तर ज्ञान होणार नाही. इंद्रियचा नाश झालेला असेल तर ज्ञान होणार नाही. मन नसेल तर ज्ञान होणार नाही. आणि मेलेला असेल तरही ज्ञान होणार नाही. तेव्हा ज्ञान होण्यासाठी चार गोष्टी लागतात. कुठल्या कुठल्या? इंद्रिय, विषय, मन आणि आत्मा. आता आत्म्या आणि मनाचा संयोग तो ज्ञानास हेतू आहे, ज्ञानाला कारण आहे. आत्मा आणि मन ही दोन्ही नित्य असल्यामुळे कोण? आत्मा
आणि मन हे दोन्ही पदार्थ काय आहेत? नित्य असल्यामुळे मोक्षकालातही त्यांचा संयोग आहे ना, कारण नित्य आहेत ना, नित्याचा नित्य संयोग आहे. आत्मा आणि मन हे तर मोक्षकाळामध्येही असणार आहे, तर मोक्षकाळामध्येही त्यांचा संयोग आहे. आत्मा आणि मन ही दोन्ही नित्य असल्यामुळे मोक्ष काळातही त्यांचा संयोग आहे, हे खरे. तथापि मोक्ष कालातील त्यांच्या संयोगापासून ज्ञान उत्पन्न होत नाही. का? सगळ्याच्या पाठीमागे तुमची कर्म असतात, बरं का? इथे तुम्हाला यावंसं वाटतंय, इथे तुम्हाला ऐकावंसं वाटतंय. पूर्वजन्मातली कर्म आहेत, त्याला म्हटलेलं आहे अदृष्ट. काय म्हटलेलं आहे? अदृष्टाचा अर्थ काय? पाप पुण्य. पूर्वजन्मात केलेली पाप पुण्य यालाच काय म्हणतात? अदृष्ट. बरोबर आहे ना? कुठलंही तुम्ही कार्य करत असता त्याच्या पाठीमागे अदृष्ट असतच असतं. बरोबर आहे? कशाच्या पाठीमागे? कुठलंही तुम्हाला भोग होतोय, तुमच्याकडून कार्य होतंय, तुमच्याकडून प्रवृत्ती होते, या सगळ्याला तुमचं पूर्वजन्माचं पाप पुण्य होतं. एवढं सगळं ऊन आहे, जाऊ द्या, आजचे दिवस नको जाऊया. याच्यामुळे काय होतंय? ह्याला काय म्हणायचं? पापाचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रवृत्ती होते. आता बघा कसं आजोबा आजीने त्या मुलाला पटवलं की बा तिथे गुरुकुल आहे, तिथे सगळं शिकवत आहे, 5-6 वर्ष तिथे काढ, संस्कार होतील, चांगलं मन होईल, चांगला माणूस होशील तू. पटवलं, समजावलं, सगळं दिलं, पेटी आणून दिली, सगळं दिलं आहे, कपडे आणून दिले, जवळजवळ 2-4 हजार रुपयाचा खर्च केला. आणि त्याला इथे आणवलं, त्याला सांगितलं राहशील ना, राहशील ना, राहशील. श्याम महाराजाने पटवून घेतलं की ही घेतली, परीक्षा घेतली, झालं, ठीक आहे, चांगला मुलगा आहे. आम्ही विचारलं, बाबा राहशील ना, आईवडिलापासून दूर होशील, करमेल ना, करमेल ना, करमेल ना? तो म्हणून हो 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 करमेल. आणि 2-4 दिवसांनी तो येऊन सांगतो, रडून येऊन सांगतो, बरं वर्षाचा किती आहे? 10वीतला मुलगा, एवढा मोठा जाडा जुडा असं. तो माझ्याकडे येऊन सांगतो, काय करतो? स्वामीजी करमत नाही, करमत नाही. आता हे जे त्याला मनामध्ये जे करमत नाही असं होत आहे, ते काय आलं? पाप आडवं आलंय ना, बरोबर आहे ना? देवाने त्याला आणलं, आजोबाजीने आणलं, आईने आणलं, वडिलांनी आणलं, सगळं केलं, पण त्याचं पाप त्याला घेऊन गेलं परत. लक्षात येत आहे का तुम्हाला? सगळ्याच्या पाठीमागे काय यायचं? पण जे बाकीचे पोरं आहेत, खेळतायत, आनंद करतायत, सगळं करतायत, त्यांच्या पाठीमागे काय? पुण्य, त्यांचं पुण्य. बरोबर आहे? यालाच म्हणतात अदृष्ट. अदृष्टाने तुम्हाला जो व्हायचा असेल तो भोग होतो किंवा नाही होत नाही, आहे ना? आपण सांगतो, आम्ही त्यांच्या तोंडावर बोलतो, त्यांना वाटतही, वाईट वाटतही असेल, पाप घेऊन आलेला आहे म्हणून त्याला इथे करमत नाही, लोकांना आवडत नाही. पण संत तर सरळ बोलणार ना, पाप आहे, हे ना? एखादं लेकरूचं मला न घाबरता जवळ येऊन स्वामीजी स्वामीजी करून पाया पडून जातं, पुण्य घेऊन आलेलं आहे. ते म्हणतं की स्वामी मला तुमच्याकडे यायचं आहे, मला तुमच्याकडे यायचं आहे. चांगलं आहे ते, मग पाप पुण्य घेऊन आलेलं आहे. बरोबर आहे? आणि ज्या वेळेला आतलं म्हणून मोठा मुलगा, एवढा 10वीचा पोरगा रडतो आणि सांगतो की मला करमत नाही म्हणून, पहिलीतलं ते लेकरू काय करतं? आनंदाने इथे राहिलेलं आहे. मग हे कसं याला काय देणार तुम्ही? नाव देणार? पाप पुण्य देणार ना, कर्मच आहे ना. तुम्हाला तुमच्या देवाने इथे आणलं, पण तुमच्या कर्माने परत नेलं ना, बरोबर आहे ना? असंच म्हणणार ना.
तर बघा, ज्ञानाचा कारण काय? अदृष्ट सहित मनाचा संयोग ज्ञानाचा हित्व आहे. अधोरेखा करा. काय? पाप पुण्यासहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. प्रमाद होतोय तर पाप आडवा आलंय, सरळ म्हणायचं. काय म्हणायचं? जाऊ नये असं वाटतंय आज, राहू द्यात, जाऊ परत, किंवा ऑनलाईन ऐकूया असं वाटायला लागलं की पापाने काय वर केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून अदृष्ट सहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू म्हणजे कारण आहे. किती वेळ आहे बघा तुम्ही. हां, जर नुसता मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू असता तर झोपेमध्ये मनाचा संयोग असतो का नाही? सुषुप्तीत मनाचा संयोग असतो, तेथेही ज्ञान झाले असते. सुषुप्तीमध्ये ते तर होत नाही. बीजरूपाने त्या ठिकाणी मन पण असतं, नाही तर मग दुसऱ्या दिवशी उठलोच नसतो ना आपण. ते तर होत नाही. म्हणून अदृष्ट सहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. अधोरेखा करा. जसे सुषुप्तीत अदृष्ट नाही तसे मोक्ष कालातही नाही. सुषुप्तीमध्ये अदृष्ट नसतं ना, तर मोक्ष कालातही अदृष्ट नसतं. म्हणून ज्ञान होत नाही त्यावेळेला. मोक्ष कालातही ज्ञान होत नाही, सुषुप्तीतही ज्ञान होत नाही. म्हणजे या पदार्थाचं ज्ञान होत नाही. पण सुषुप्तीत ज्ञान होत नाही असं म्हणता येत नाही, कारण अज्ञानाचं ज्ञान होतं ना. खूप घोर झोपलं होतं, मला काहीच कळून आलं नाही. हे ज्ञान म्हणतो की नाही, तो स्मरण करतो की नाही, अनुभवाशिवाय थोडंच स्मरण होईल. म्हणून ज्ञान होत नाही. अशा रीतीने अदृष्ट सहित आत्म्याशी संयोगवाला मन द्वारा दुःखास हेतू आहे. कोण? मन हे काय? ज्ञानाच्या द्वारा दुःखाला कारण आहे. पण मन कुठे? आत्म्याशी संयोग असलेलं. आणि कसं? बरोबर अदृष्ट असलेलं. बरोबर अदृष्ट असलेलं, आत्म्याशी संयोग असलेलं मन ज्ञानाच्या द्वारा कारण आहे, दुःखास कारण आहे. मन हे दुःखाला कारण आहे. कशाच्या द्वारा? ज्ञानाच्या द्वारा. कुठलं मन? आत्म्याशी संयुक्त असलेलं मन. कसं मन? पाप पुण्यासहित, पाप पुण्य बरोबर घेऊन आलेलं आत्म्याशी संयोग असणारं मन हे काय करतंय? दुःखाला कारण आहे. म्हणून त्यास म्हणजे मनाला, वरल्या मनालाही दुःख म्हटलंय. तशा मनाचा मोक्षकाली अभाव आहे. म्हणून मन नित्य असले ना तरी दुःखाचा नाश संभवतो. शिवाय अधिक गंभीर आणि सूक्ष्म विचार केला तर संयोग होतो तो दोन्ही पदार्थाच्या क्रियेने होतो किंवा एकाच्याही क्रियेने होतो. दोन एडक्या, एडक्या म्हणजे कोण? काय म्हणतात? एडके म्हणजे काय? मेंढा. एडका म्हणजे मेंढा है ना. दोन एडक्याचा संयोग दोघांच्या क्रियेने होते. बघा असं करतात ना, बघा, बघितलं का? अशी करून उडी मारून टक्कर देतात एकमेकाशी दोघी. आता दोन एडक्याचा संयोग दोघांच्या क्रियेनं, आणि पक्षी आणि वृक्षाचा संयोग कसा? वृक्ष एका जागी थांबलेला असतो, पक्षी येऊन त्याच्यावर बसतो ना, एकाच्या क्रियेनं झाल्या. आणि एडक्याचा संयोग दोघांच्या क्रियेनं झाल्या. आत्मा व्यापक असल्यामुळे काय? आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही, आणि मोक्षकालात मनाच्या ठिकाणी क्रिया नाही. दोघांच्या ठिकाणी क्रियेचा अभाव आहे.
म्हणून मोक्षकाली संयोगवान मनाचा अभाव आहे. मोक्ष काळामध्ये संयोग असणाऱ्या मनाचा काय अभाव आहे हे आपण